हिरे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ज्यामध्ये आता नम्रताने एक भयंकर असा प्लॅन केला आहे, पण आता ईश्वरी या सगळ्यामध्ये अडकते की नम्रता फसते. आपण या भागामध्ये पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग आता आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की ईश्वरी अर्णवला त्रास देत असते, म्हणजेच अर्णवच्या बाजूला ती बसते आणि आता ती अर्णवला सांगत असते, काय मग अर्णव सर, तुम्हाला काय वाटतंय, तुम्ही ज्या ज्या काही गोष्टी करताय त्या फक्त तुम्हीच केल्या आहेत का? म्हणजे तुम्ही मला क्रेडिट द्यायचंच नाही असंच ठरवलं आहे ना? मग आता बोलावं तरी काय, असंही आता म्हटलं जातं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे ईश्वरीचा अर्णव हात धरत अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की मी तुला जिथे क्रेडिट द्यायला पाहिजे ना, तिथे मी तुला क्रेडिट दिलेलं आहे, असं नाही की नाही दिलं आहे. जिथे तू काम केलेस ना, ते उत्तमच केलेस. मग आता ईश्वरी म्हणत असते की बघितलं का, म्हणजे जिथे क्रेडिट द्यायचं आहे तिथे दिलं आहे आणि नको तिथे फक्त स्वतःला क्रेडिट घेतले. कसे असतात ना लोक, आता एवढा मोठा माणूस आहे पण ह्याला ते क्रेडिट घ्यायचंच आहे स्वतःला, मला कोणतं क्रेडिट द्यायचंच नाही आहे, असंही आता म्हटलं जातं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की ईश्वरी म्हणत असते की जा ते केस फुसा, नाहीतर परत सर्दी झाली तर मलाच बोलाल, असंही आता म्हटलं जात असतं. तेच आता दुसरीकडे या सगळ्या काही गोष्टी होत असतात. तेव्हाच ना इकडे आता अर्णव ईश्वरीकडे बघत असतो, तर ईश्वरी म्हणत असते की मला बघायचं सोडून ना जरा कामं करा कामं, असं बोलून आहे ना ती मुद्दामून ना त्याला त्रास देऊ लागते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की ईश्वरी अर्णवला म्हणत असते की तुम्ही ना जरा जास्तच ॲक्टिव्ह झालेला आहात, म्हणजे मी तुमच्याकडे बघूनच हे सगळं काही बोलते, मला वाटलं नव्हतं की तुम्ही असे असाल ते. त्यावर अर्णव म्हणतो की आता काय झालं आहे, आता काय वेगळं तुला कळलं आहे? त्यावर ईश्वरी म्हणते की जाऊ दे ना, इथे भलाईका जमानाच नाही राहिला आहे, काय आहे ना, प्रत्येकजण प्रत्येकाचा विचार करते, तर आपलं काय हो त्यात, असंही आता ईश्वरी अर्णवला बोलत असते. अर्णव तर या सगळ्यामध्ये ना ईश्वरीकडे पाहतच राहतो. त्याला आता कळतच नसतं या ईश्वरीचं नेमकं चाललंय तरी काय आणि हिला बोलावं तरी काय, म्हणूनच मग आता तो शांतच राहतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की ईश्वरीने सांगितलेलं असतं म्हणून अर्णव आपले केस वगैरे फुसत असतो. तेच ईश्वरी अर्णवकडे बघून हसत असते, कारण आता ती अर्णवला म्हणत असते की जर तुम्ही आता केस वगैरे फुसले नाही तर पुन्हा तुम्हाला त्रास होईल, त्यापेक्षा जरा फ्रेश होऊन घ्या. तिकडे सौदामिनीला भेटायला आलेला असतो इकडे असणारा हा. मग आता सौदामिनी त्याच्यावर भडकत असते त्या देवसरेवर. देवसरे म्हणत असतो की मॅडम मी जाऊ का? तर देवसरेला सौदामिनी बोलते की इथे मी फक्त तेवढ्यासाठी तुला बोलवलं आहे का? तुला काय वाटलं फक्त मी तुला इथे गप्पा मारायला बोलवलं आहे? तू कधी काम करणार आहेस माझं तेवढं सांग. मग आता देवसरेवरती भडकून भडकून बोलत असते, कारण आहे ना तिला असं वाटत असतं की काही झालं तरी ह्याने आपलं काम करायला हवं आणि यासाठी ती भयंकर चिडलेली असते. ती म्हणत असते की अर्णव ईश्वरी या स्पर्धेतून बाद व्हायला हवे, हरायला हवेत, यासाठी तुम्ही आता काय काय करणार आहात हे मला सांगा. मग तेव्हाच ना ते सौदामिनीकडे बघत असतात आणि सौदामिनीला म्हणतात की मॅडम मला जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे मी प्रयत्न करतो आहे, असं नाही की नाही करते. तेवढ्यातच ना आता मात्र सौदामिनीने पिस्तूल बाहेर काढलेली असते आणि ती आता सौदामिनी पिस्तूल आहे ना ती आता त्या देवसरेवर रोखून धरते. त्यावर देवसरे घाबरतो. देवसरे म्हणत असतो की मॅडम मॅडम प्लीज ऐकून घ्या, समजून घ्या. मग आता सौदामिनी म्हणत असते मला हे बोलून ऐकून नाही चालणार आहे, मला रिझल्ट हवा आहे, रिझल्ट, आणि रिझल्ट असेल ना तरच माझ्याशी बोलायला या, नाही तर माझे निर्णय ना मी घेऊ शकते. असंही आता इकडे असणारी सौदामिनी देवसरेला ओरडून ओरडून बोलत असते. त्यावर देवसरे म्हणतात की हो मी करतोय मॅडम, तुम्ही बोलताय ना तसं मी करतोय, असं बोलून आता ते तिकडनं निघून जातात. जसे आता ते निघून जातात ना तसं आता इकडे असणारी ही जी सौदामिनी आहे ती थोडाफार का होईना विचार करत असते. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की अर्णव आपलं काम करत असतो. तेच ईश्वरी आता गणूबाप्पासमोर हात जोडत असते आणि गणूबाप्पासमोर हात जोडून ती प्रार्थना करत असते आणि म्हणत असते की बाप्पा बघितलंस का, जे काही कौतुक आहे ना ते तुलाच आहे बघ माझं, म्हणजे बाकी इतर कोणाला नाही आहे माझं कौतुक, असंही आता ती म्हणू लागते. म्हणजेच आता ते सगळं काही तिला खरं तर अर्णवला बोलायचं होतं आणि यासाठी ते टोमणे मारत होती.
तेच आता इकडे दुसरीकडे अर्णव जो आहे तो मात्र ईश्वरीशी बोलू लागतो आणि ईश्वरीकडे बघून तो आता चकितच होतो. कारण ईश्वरीचे ना जे काही गणूबाप्पासोबत डिस्कशन सुरू होतं ना ते त्याला स्पष्ट दिसत होतं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी होत असतानाच ईश्वरीकडे बघून अर्णव हसतो. मग आता ईश्वरी म्हणत असते की तुम्हाला हसायला काय होते, मी माझ्या गणूबाप्पासोबत बोलते. त्यानंतर आता ती आपल्या गणूबाप्पाला सांगत असते की गणूबाप्पा काही झालं ना तरीसुद्धा आज काय ती माझी काळजी, बाकी कोणालाच माझ्याबद्दल काही पडलेलं नाही आहे. जर माझ्याबद्दल वाटलं असतं ना तर कोणीतरी माझं कौतुक तरी केलं असतं, पण कोणालाच माझं कौतुकही नाही आहे असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच ना दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की अर्णव हा ईश्वरीजवळ जातो आणि ईश्वरीला म्हणत असतो की नाही गं, खरंच आज जे काही झालं आहे ना त्याचं सगळं क्रेडिट तुला. म्हणजे आज माझ्या आयुष्यामध्ये जे जे काही घडलं आहे, म्हणजेच आता तू तर बघितलंस स्पर्धेमध्ये ना मला जमतही नव्हतं ते करायला, पण त्यामुळेच तू होतीस ना म्हणून ते झालं. म्हणजे आपली टेलिपॅथी जुळून आली ना, नाहीतर काय झालं असतं. म्हणजे आपला बॉन्ड जो आहे ना तो मनाशी मनाचा आहे आणि त्यामुळे तू जे काही गोष्टी मनात ठरवल्यास अगदी तशाच झाल्या असंही आता म्हटलं जात असतं. एवढ्या सगळ्या गोष्टी आता जेव्हा अर्णव ईश्वरीला बोलून दाखवतो तेव्हा ईश्वरीला बरं वाटतं आणि ती अर्णवकडे बघत असते. तेच आता अर्णवला ती म्हणत असते की मला ते दाखवा ना. मग आता अर्णव म्हणतो तर तुला काय दाखवायचं आहे. त्यावर अर्णवला ईश्वरी म्हणत असते की तुमच्या मोबाईलवर जे काही मुलींचे मेसेज आलेत ना थोड्याफार. मग तो म्हणतो की थोड्याफार नाही, लाखांमध्ये मेसेज आलेत. मग ती ईश्वरी म्हणते की हां ते जे काही मेसेज आलेत ना ते दाखवा ना मला. मग आता अर्णव म्हणतो ते सोडून बाकी काही बोल. मग आता ईश्वरी म्हणते की हे मला तुमचं आवडत नाही आहे. म्हणजे तुम्हाला मी सांगितली एखादी गोष्ट तर तुम्ही कधीच माझ्यासाठी तेवढी पूर्ण करत नाही. मला बघायचेत ना ते मेसेजेस, कोणी काय मेसेजेस केलेत ते. असं बोलून ती आता चिडलेली असते आणि ती अर्णवसोबत आता भांडत असते. तेच आता अर्णव जो आहे तो ईश्वरीकडे बघत असतो. अर्णव जेव्हा आता ईश्वरीकडे बघतो ना तेव्हा मात्र आता ईश्वरी अर्णवला म्हणत असते की करा ना तेवढं, पण आता अर्णव काही ऐकत नसतो. मग आता अर्णवच्या मोबाईलवर जे काही मेसेजेस आलेले असतात ते काही केल्या अर्णव दाखवत नाही ईश्वरीला. मग ईश्वरीला त्या सगळ्यामुळे ना थोडी का होईना जलस तर झालेलीच असते. म्हणूनच मग आता अर्णव मुद्दामून तिला अजूनच त्रास देत असतो. मग तेव्हा तो कामासाठी तिकडनं जेव्हा निघून जातो ना तेव्हा मात्र आता ईश्वरी जी आहे ती अर्णवकडे बघत बसते आणि मग आता ती अर्णवला म्हणत असते की बघून घेईन, पण जाऊ दे, एवढं का होईना माझं कौतुक तर केलं ना, बस झालं, बाकी आता मला काही म्हणून बोलायचं नाही असंही आता म्हटलं जातं. ईश्वरीला आता अर्णव तर आवडत असतो, पण आता त्याच्या ह्या सवयी ज्या हटक्या असतात ना त्यासुद्धा एकूण एक तिला आता आवडत असतात. तेच आता सगळीजणं हॉलमध्ये बसलेली असतात, कारण त्यांचं आता कन्व्हर्सेशन सुरू असतं. त्यांना ना आता बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या बोलायच्या असतात, डिस्कस करायच्या असतात. त्यासाठी एकत्र सगळीजणं बसलेली असतात. तेव्हा शिर्के येऊन आता पुढच्या स्पर्धेबद्दल सांगतात. म्हणजे आता नेमकी पुढची स्पर्धा कशी असणार आहे, काय नियोजन आहे त्याबद्दल ते थोडं आता डिस्कस करत असतात. मग आता थर्ड राऊंड जो आहे तो थर्ड राऊंड जरा युनिक आहे. इतके जे राऊंड झाले त्यामध्ये कोणीतरी एकच स्पर्धक पार्टिसिपेट करू शकत होता, पण आताची जी ही राऊंड आहे ना या स्पर्धेमध्ये आता तुम्हा दोघांनाही यामध्ये पार्टिसिपेट करायचं आहे. मग आता असं म्हटल्यानंतर नेमकं आता काय करायचं आहे म्हणजे मला सांगाल का. मग तेव्हाच ना इकडे आता ईश्वरीला ते सांगू लागतात की आर्ट विथ फॅशनचा आहे. मग आता ईश्वरी म्हणते आर्ट विथ फॅशनचं आहे तर मग आहे ना मी मस्त असं ना इंदोरी चाट बनवते, म्हणजे कसं सगळ्यांनाच आवडेल. त्यावर मात्र आता अर्णव म्हणतो की हे जे केलं आहे ना ते परत नाही करायचं. त्याबरोबर शिर्केही म्हणतात की हो, पहिल्या राऊंडला आणि जे काही झालं आहे ना त्या गोष्टी पुन्हा नाही करायच्यात, थोडं वेगळं करायचं. मग आता काय करायचं काय नाही हा मोठा प्रश्न आता पडलेला असतो. तेच आता अर्णव ईश्वरी जे आहेत ना ते थोडा का होईना विचार करत असतात. मग आता ईश्वरीला समजत नसतं की काय करावं. वेगवेगळ्या कला तर आपल्या अंगात आहेत, पण त्या कलांपासून फॅशनसुद्धा रेडी व्हायला हवं ना. मग तेव्हाच ना इकडे
चित्रकला करायची का, म्हणजे मी स्केच काढते त्यात तुम्ही एम्ब्रॉयडरी करा, हे सुद्धा आर्ट फाईन हे झालं ना. मग तरीसुद्धा नाही. अर्णवला ईश्वरी म्हणते की नाही हो, तेवढं कुठे भारी एवढं जमणार आहे. आणि एम्ब्रॉयडरीचं तर अर्णव म्हणतो की नाही, ते काही जमू शकत नाही आहे मला. मग आता त्यांची काही ना काही युक्ती सुरू असते की काय काय आपण करायचं ते. आणि मग तेव्हाच ना इकडे आता नम्रताला ईश्वरी म्हणत असते की ताई, तुला तर रांगोळी खूप छान काढता येते ना, मग तू रांगोळीमध्ये का नाही बघत ग काही, म्हणजे चांगलं वाटेल, हटके वाटेल काहीतरी, तू रांगोळीचंच ट्राय कर ना. असंही आता ती तिला बोलत असते. जेव्हा ती ह्या सगळ्या काही गोष्टी तिला बोलते तेव्हा मात्र आता इथे असणारी नम्रता म्हणत असते की तू बोलतेस ते बरोबर आहे गं, पण तरीसुद्धा ना मी प्रयत्न करते, बघूया जर जमलं तर ठीकच आहे, तरी मी तसा प्रयत्न करणारच आहे की तसंच काहीसं करायचं. असंही आता ती बोलू लागते. आणि मग जेव्हा ती या सगळ्या काही गोष्टी बोलत असते तेव्हा मात्र आता ती ईश्वरीला म्हणते, पण ईशू तू काय करायचं ठरवलं आहे, तू तर ड्रॉइंगमध्ये सुद्धा आहेस, मग ड्रॉइंग कर. मग नाही, मग ती म्हणते दुसरं काय करता येईल. आता थोडं स्क्रोलिंग करत असतात ते की काय काय करू शकतो आपण त्याचं. पण इथे अर्णवला ईश्वरी म्हणत असते की मला येतील काही गोष्टी करता, पण तरीसुद्धा ना थोडाफार अडथळा तर आहेच ना, तरी पण मी बघते मला काय काय जमू शकतं ते. तेव्हाच ना अर्णव ईश्वरीला म्हणतो की मग डान्सिंग, म्हणजेच खरं तर नम्रताने डान्सचा विषय काढलेला असतो की ईशू तू डान्स पण करू शकतेस, तुला डान्स येतो. मग तेव्हाच ना अर्णव ईश्वरीकडे बघू लागतो. मग ईश्वरी अर्णवकडे बघत असते. ईश्वरी अर्णवला म्हणते की येतो मला थोडाफार डान्स, पण मग आपण तेच घ्यायचं का, डान्स विथ आर्ट, मग काय वाटतंय तुम्हाला. मग अर्णव बोलतो की बघ, मला तर जमेल, पण तुला जमतंय का बघ, कारण का प्रॅक्टिस शेवटी तुझी व्हायला हवी आणि तुला जमायला हवं. मग इकडे आकाश म्हणत असतो की आपण एक काम करूया, थोडं स्क्रोलिंग करूया, म्हणजे काही वेगळं आणि युनिक हटके काही भेटते का बघूया. मग इकडे मामाही बोलत असतो की बघा असं काहीतरी करा ना, ते तुम्हाला सोपं झालं पाहिजे. मग आता नाही, सोपं नाही करायचं, म्हणजे मामा बोलतात असं म्हणजे काय, तर म्हणजे असं वाटलं पाहिजे की आपण करताना ते आपल्यासाठी सोपं आहे आणि बघणाऱ्यांसाठी ना ते थोडं हलकं नाही आहे, ते थोडं वेगळं वाटते, कठीण वाटते, असं काहीतरी करायचं. असंही मामा आता अर्णव ईश्वरीला बोलत असतात. मामाने अर्णव ईश्वरीला या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर इकडे आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे बघत असतात. तेच आता मामा बोलत असतो की जमतील काही गोष्टी, बघा काही गोष्टी जमत आहेत का, कशा करायच्या आहेत त्या. ईश्वरी आता थोडासा विचार करत असते, कारण काही गोष्टी कशा जुळवायच्या ना काहीसुद्धा कळत नसतात, पण आता करणं तर कामच आहे. आणि म्हणूनच मग आता दोघंही जण बोलत असतात. ईश्वरी म्हणत असते अर्णवला, अर्णव सर तुम्ही म्हणताय ना त्या पद्धतीने करेल मी थोडंसं फार ॲडजस्ट, म्हणजे मला पण वाटत नाही आहे की मला काही गोष्टी जमतील, पण बघू मला जेवढं जमतं आहे ना तेवढं मी करायचा प्रयत्न तर नक्कीच करेन. आणि मग तेव्हाच ना अर्णव ईश्वरीसुद्धा मोबाईलमध्ये वेगळं काही भेटतं आहे का याचा प्रयत्न करत असतात. मग त्याचबरोबर इकडे आता जो आकाश आहे तो सुद्धा प्रयत्न करत असतो. तर अर्णव जो आहे ना तो म्हणत असतो की मी तुम्हाला सांगू का, ईश्वरीला एक काम एकदम भारी जमू शकतं, ते म्हणजे ना ईश्वरी खूप छान अशी भांडू शकते. मग काय, मग ईश्वरी जमते का बघ नाही स्किल. मग आता इथे ईश्वरी भांडायला सुरुवात होते. ईश्वरीची बडबड बडबड इतकी वाढत जाते ना की अर्णव बोलतो, बघितलं का मी तुम्हाला म्हटलं आहे ना, हिच्याकडे एकदम भारी स्किल आहे आणि ती स्किल आहेत ना कोणाकडे नाही आहे, एवढी भारी स्किल हिच्याकडे आहे, असंही आता म्हटलं जातं. तेच आता अर्णव आणि ईश्वरीचं तू होत राहतं. अर्णव ईश्वरी ही दोघंही जण एकमेकांकडे पाहून हे असं तू करत असतात. तेच आता या सगळ्या काही गोष्टी होतात ना तेव्हा मात्र आता मामा जो आहे तो मात्र म्हणत असतो की काय करायचं ठरवले, म्हणजे मुळात काहीतरी डिसाईड करा, कारण वेळ वाया घालवून चालणार नाही आहे. वेळ जर गेला तर तो आपल्या हातातनं जाऊ शकतो, त्यामुळेच मी तुम्हाला सांगतो आहे, उगाचच ना वेळ वाया घालवू नका. मग तेच ईश्वरीसुद्धा थोडासा विचार करत असते. ईश्वरीही म्हणत असते की बघूया काही जमते का, कसं करायचं ते. मग आता अंजलीसुद्धा त्यांना मदत करत असते. अंजली म्हणत असते की बघ तुला जर काही असेल ना तर मी तुम्हाला मदत करूच शकते, काय काय मदत करायची आहे तेवढं फक्त सांगा, मग तसं आपण करूया. हेही त्यांचं डिसाईड होतं. मग त्याच वेळेला शिर्के म्हणत असतात की नेहमीपेक्षा ना जरा काहीतरी ना वेगळं करा, तेच तेच आपल्याला सारखं सारखं नको आहे. आणि म्हणूनच मग आता काय करावं हे सगळं काही सुचत नसतं, डोकं काम करण्याचं झालेलं असतं. तरीसुद्धा मग आता ईश्वरी अर्णवकडे बघत असते आणि अर्णवला म्हणत असते की अर्णव सर बघा ना, विचार करा, जसं शिर्के म्हणतायत ना तसं आपल्याला काहीतरी करायला हवं, जेणेकरून आहे ना आपण या स्पर्धेमध्ये बाजी मारू शकू, सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी.
आता यांचं सगळं डिस्कशन सुरू असतं की कसं कसं काय काय करायचं त्या संदर्भात. मग आता ही लोकं बोलत असतात. मग तेच आता थोडंफार स्क्रोलिंग वगैरे सगळं काही सुरू असतं. मग मामाच्या बोलण्यावर हसूही येत असतं सगळ्यांना, कारण मामा बोलताना ना स्पष्ट बोलत नसतो. त्यामुळे आजी ना मामांकडे बघून हसत असते आणि ती म्हणत असते की अविनाश, तू जरा शांतच हो, तुला काहीच गोष्टी जमणार नाही आहेत, तू जरा शांत हो, असं बोलून आता आजी ना इकडे असणाऱ्या या अविनाश म्हणजेच मामांना शांत करत असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की ईश्वरी तिच्या मोबाईलमधल्या ज्या काही कल्पनाच आहेत, आयडियाज आहेत, त्याबद्दल अर्णवला दाखवत असते, अंजलीला दाखवत असते आणि ती म्हणत असते की बघा, या सगळ्या काही गोष्टी आहेत ना, या अशा पद्धतीने पार पडू शकतात, बघा मी तुम्हाला दाखवते ना, असं बोलून ती आता एक एक करून दाखवत असते. पण अर्णव ईश्वरीला म्हणतो की जमणार आहे का तुला, नाहीतर उगाच अंगावर उडवून घेशील आणि काही गोष्टी जमणार नाही. मग त्यावर ईश्वरी म्हणते की तुम्ही काय मला कमी समजता का, म्हणजे प्रत्येक गोष्ट मला जमणारच नाही असंच तुम्ही ठाम मांडून घेतलं आहे का, तर तसा तुमचा गैरसमज आहे. असा कोणताही विचार करू नका की मला काही गोष्टी जमणार नाही आहेत, त्या मी करू शकते, असंही आता इकडे असणारी ईश्वरी जी आहे ती अर्णवला बोलत असते आणि अर्णवला ती मुद्दामून या सगळ्याबद्दल सांगत असते. तेच अर्णव जो आहे तो थोडाफार विचार करत असतो. मग आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की तू म्हणतेस तसं बघूया काय काय जमतं येते, मग काही गोष्टी जमल्या नाही तर मग बघता येतील, असंही आता त्यांचं ठरलेलं असतं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर इकडे आजी जी आहे ती वैतागलेली असते. आजी म्हणत असते की तुमचं काय चाललं आहे, मुळात येत ना तुमच्यात हे मोबाईल ठेवा, स्पर्धेचं काय आहे ना ते आपण नंतर बघूया, आणि असं बोलून आता ती त्यांच्याकडनं मोबाईल वगैरे ना सगळं काही काढून घेते. मग आता मोबाईल वगैरे आजीने काढून घेतल्यानंतर आजी आता म्हणत असते की बघा, मी तुमच्या सगळ्यांसाठी ना मस्त असं जेवण तयार केलेलं आहे, मग तुम्ही आता हा मोबाईलच घेऊन बसणार आहात का, चला पहिल्यांदा. आणि असं बोलून आता ती म्हणू लागते की मी आज एवढ्या दिवसांनी एवढं छान असं जेवण बनवलं आहे ना, तर तुम्ही सगळ्यांनी जेवायलाच हवं, उगाच आहे ना उशीर करून चालणार नाही आहे, थोडंसं तरी खाऊन घ्या, असंही आता म्हटलं जातं. मग काय, एवढ्या सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर ना इकडे जो राकेश आहे त्याला आता या जेलमधून बाहेर पडायचं असतं आणि त्याचसाठी त्याचं प्लॅनिंग सुरू असतं. मग तो विचार करत असतो की काय करायला हवं, कसं करायला हवं या संदर्भात. मग आता तो विचार करत असतानाच ना त्याच्या हातामध्ये बॉम्ब असतो आणि तो बॉम्बच त्याला ना अर्णवच्या गाडीमध्ये लावून बॉम्बस्फोट करायचा असतो. आणि मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी तो आता बोलतो ना, त्याला तो प्लॅन जो आहे तो ॲक्टिव्ह करायचा असतो. पण तो प्लॅन ॲक्टिव्ह करण्यासाठी सुद्धा बरेच कष्ट लागणार असतात, कारण त्याला ना आता तिथून बाहेर पडायचं असतं आणि यासाठी त्याचे हे सगळे काही प्रयत्न जे आहेत ते सुरू होणार असतात. मग तो ठरवतो की इथून जर बाहेर पडायचं असेल तर एकच आहे, ते म्हणजे नाटक. आणि त्याला आता नाटक करायची आयडिया येत असते, कारण त्याला आता इथून बाहेर पडायचं असतं ना. तेच आता त्याने एक नाटक असं केलेलं असतं की त्याला खूप जास्त अशी थंडी वाजते आणि मग तो आता होडहोडी भरण्याचं नाटक करतो, अंगावर असं पांघरूण वगैरे घेतो. आणि त्याच वेळेला तिथे आता इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात आणि ते आता म्हणत असतात की काय चाललं आहे तुझं, कसली नाटकं चालली आहेत. त्यावर मात्र आता तो म्हणत असतो की कुठे मी नाटकं करतो आहे, मला त्रास होतो आहे ना सर. मग आता साहेब, त्रास होतो आहे तर ते सुद्धा हे करणार नाही का, असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच ना इथे त्याला हसूही येत असतं, कारण ना त्याची नाटकं सुरू असतात. पण आता तो म्हणत असतो की साहेब खरंच सांगतोय, थंडी वाजते हो, म्हणजे या वातावरणाची सवय नाही आहे ना त्यामुळे. मग आता तो हे सगळं मुद्दामून नाटक करत असतो, म्हणजे त्याला असं दाखवायचं असतं की त्याला थंडी ताप आला आहे आणि त्याला ह्या सगळ्या काही गोष्टी सहन होत नाही आहे, असं बोलून तो आता नाटक करून दाखवत असतो. आणि जेव्हा तो ह्या सगळ्या गोष्टीचं नाटक करत असतो तेव्हा इन्स्पेक्टरने त्याचं हे नाटक ओळखलेलं असतं आणि ते सरळ सांगतात की बस कर तुझी नाटकं, तुला काय वाटतं आहे तुझ्यासाठी आम्ही पाहुणचार करणार आहे का, इथे जे काही आहे ना त्याच्यामध्येच भागवून घ्यायचं, असंही आता म्हटलं जात असतं. मग जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता केस जो आहे तो मात्र आता बघून हसत असतो आणि त्याच्या बाजूला ना आता ते इन्स्पेक्टर आलेले असतात आणि मग ते आता राकेशच्या जवळच बसून ना राकेशला म्हणत असतात की तुला काय वाटतंय,
तू जे जे काही करतोय त्या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या आम्हाला कळत नाही आहेत का? अरे आम्ही असले ना बरीच माणसं बघितली रे. असंही आता बोलून ना मुद्दामून ते आता बघत असतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे आता त्याने जो बाजूला बॉम्ब ठेवलेला असतो ना तो काही त्यांना दिसत नसतो आणि त्यामुळेच ना त्याला हसू येत असतं. मग तो आता या बॉम्बनेच ना काहीतरी गेम करायचा अशाच डोक्यामध्ये विचार करून असतो. कारण त्याला अर्णवला या सगळ्यामधून उद्ध्वस्त करायचं असतं. म्हणजेच त्याचं ध्येय हे असतं की त्याने ना काही झालं तरी त्याला ईश्वरी मिळाली नाही आहे ना, त्याची इंदोरी जिलेबी, आणि त्याचसाठी या दोघांनाही आता काहीतरी करायचं. तेच आता इकडे नम्रता आणि ईश्वरी बोलत असतात. ईश्वरीला नम्रता म्हणत असते की काय गं ईशू, तू काही ठरवलं आहेस का? काही डोक्यात कल्पना आहेत का? बघ, जर काही असतील ना तर ते अंमलात आण. उगाच आहे ना उशीर करू नकोस बघ, असंही आता म्हटलं जातं. आता ईश्वरी म्हणत असते की तुला खरं सांगू का, मलाही समजत नाही की काय करावं ते. तेच आता नम्रता तिला सांगत असते की बघ, मी तुला सांगते ना काय करायचं ते. एक गोष्ट लक्षात ठेव, काय करायचं आहे ते. म्हणजे तुला ना काही गोष्टी जमत नसतील पण त्या आपल्याला करायलाच हव्यात ना, काही झालं तरीसुद्धा. आणि म्हणूनच मी तुला सांगते बघ, तू ना डान्सिंगमध्ये बघ, कारण तुला डान्स व्यवस्थित करताही येतो. असं नाही की येत नाही आहे तुला डान्स, तुला येतो डान्स व्यवस्थित, मग तू हे करू शकतेस. असं बोलून ना आता ती तिचं मनोबल वाढवत असते. आता ईश्वरीही बोलत असते की ताई, तू एवढं सगळं बोलतेस ना तर मीही विचार करते की जमतंय का बघते. तू बोलतेस म्हटल्यावर मी तरी प्रयत्न करून बघते. आता ह्या दोघींचंही जे बोलणं असतं ना ते वल्लरीने नेमकं ऐकलेलं असतं आणि त्यामुळेच ना आता वल्लरी ठरवते की नाही, हिचा ना काहीतरी बंदोबस्त तर करायला हवा. काय माझी सून आहे, तिला सांगते की हे कर आणि ते कर, काय बोलावं ना खरंच ना. असंही आता इकडे असणारी वल्लरी बोलत असते. कारण वल्लरीला ना खूप जास्त असा राग येत असतो. तेच दुसरीकडे आता वल्लरी नम्रताला घेऊन आता तिच्याशी बोलायचं असतं म्हणून बाहेर जाते. आणि मग आता वल्लरी जेव्हा नम्रताला बाहेर घेऊन जाते तेव्हा वल्लरी नम्रतावर ओरडते आणि नम्रताला म्हणत असते की काय गं तू कसलं काम करतेस हां? तुला मी सांगितलं आहे, 10 वेळा मी म्हटलं आहे की जरा ना स्वतःपुरती विचार कर, पण नाही, तुला तुझ्या बहिणीचाही विचार करायचा आहे हां. तुला मी म्हटलं आहे ना, अगं ह्या सगळ्यामध्ये अडकून बसू नकोस. जर या सगळ्यात अडकलीस ना तर निघणं मुश्किल होऊन जाईल तुझं. म्हणजे आत्ताही बघितलंस का, तुला एवढं सांगूनसुद्धा, मी एवढे इथे प्रयत्न करूनसुद्धा ना तुला तुझ्या बहिणीबद्दलच काय तो कळवया, तिच्याबद्दलच काय तो विचार करते. अगं तिने तुझ्याबद्दल विचार केला आहे का? तिला वाटतंय का तुझ्याबद्दल काही? मग तू काय एवढा विचार करतेस आणि तिलावर सांगतेस डान्स कर आणि हे कर. अगं तुला जिंकायचं आहे ना, त्यासाठी मी प्रयत्न करते आणि तू इथे ह्या सगळ्या काही गोष्टी सांगून तिलाही करते. मग तेव्हाच तुझं डोकं कुठे जातं आहे ना मला कळत नाही आहे. त्यावर आता नम्रता म्हणते की तुम्हाला नसेल माहिती, पण म्हणून मी तुम्हाला सांगते, तुमच्यापेक्षा ना फास्ट सध्या डोकं ना माझं चालतं आहे. त्यावर वल्लरी तिच्यावर भडकते. वल्लरी म्हणते तुला काय म्हणायचं काय? त्यावर नम्रता म्हणते की मला कळतं आहे, तुम्हाला ज्या काही गोष्टी बोलायच्या आहेत ना त्या कळत आहेत मला, आणि मी मुद्दामूनच ते तिला सांगितलं आहे, त्यामध्ये काही ना काही करता येईल. मग तेव्हाच ना इकडे आता वल्लरी नम्रताचे कान भरते आणि नम्रताला मुद्दामून ना गोष्टी ती करायला भाग पाडत असते. मग या सगळ्या काही गोष्टी ती जेव्हा मुद्दामून करत असते ना तेव्हा मात्र आता इकडे वल्लरी नम्रताच्या मनामध्ये भरवत असते की तुला नेमकं काय करायचं आहे. जर तिनं डान्सिंग सिलेक्ट केलं असेल ना तर त्यामध्ये सुद्धा आपण प्रॉब्लेम्स क्रिएट करायचे असं काहीसं तिने ठरवलेलं असतं आणि त्याबद्दलच ती आता नम्रताला सांगत असते. मग नम्रता म्हणत असते की आई, तुम्ही म्हणताय ना तसं करते मी, पण मला ना त्या सगळ्यासाठी थोडा वेळ लागेल, असंही आता तिने सांगितलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी तिने म्हटलेल्या असतात ना तेव्हा मात्र आता इकडे असणारी जी वल्लरी आहे ती म्हणत असते की ह्याच्यासाठी ना जराही वेळ वाया नाही घालवायच्यात. ज्या काही गोष्टी आहेत ना त्या पटकीने करून टाकायच्यात, म्हणजे ना तिचं ना जिणं मुश्किल झालं पाहिजे. काही झालं ना तरीसुद्धा या सगळ्या काही गोष्टी जेव्हा आता ती बोलून दाखवते तेव्हा मात्र आता इकडे असणारी जी वल्लरी असते ना ती मात्र म्हणत असते की तुला मी सांगितलं आहे ना त्या गोष्टी येत आहेत ना लक्षात. मग नम्रता म्हणत असते की हो हो, मला कळत आहेत ना गोष्टी, मी करते ना या सगळ्याचा विचार, असं देखील आता तिने म्हटलेलं असतं. जेव्हा ह्या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता इकडे
ईश्वरीच्या वाईट लावायची या सगळ्याबद्दल त्यांचं प्लॅनिंग सुरू असतं. आणि मग ईश्वरीची वाट कशी लावायची ना त्याबद्दल आता ते डिस्कस करत असतात. तेव्हाच ती म्हणत असते की तुम्ही आता म्हणताय ना तसं सगळं काही करेन, पण त्यासाठी थोडी प्लॅनिंग लागेल. आणि मग दोघंही मिळून प्लॅनिंग करू लागतात. तेच आता अर्णवने ईश्वरीच्या पायामध्ये घुंगरू बांधलेले असतात. मग ईश्वरी म्हणत असते की अर्णव सर, हे आतापासूनच एवढं सगळं? मग अर्णव ईश्वरीला म्हणतो की हो, आपल्याला प्रॅक्टिस करायला हवी ना, त्याचसाठी हे असंही आता त्याने म्हटलेलं असतं. मग तेव्हाच ना इथे सौदामिनीला वल्लरीने कॉल केलेला असतो आणि सौदामिनी वल्लरीला म्हणत असते की काय मग आता काय करायचं ठरवलं आहे पुढे. मग वल्लरी म्हणते माझ्याकडे फुलप्रूफ प्लॅन आहे आणि ती आता त्या प्लॅनिंगबद्दल सांगू लागते. आणि मग तेव्हाच ना इकडे नम्रताने ना ईश्वरीला पाडण्यासाठी तिथे मुद्दामून ना असा ट्रान्सपरंट दोरा बांधलेला असतो, जेणेकरून ती त्याच्यावर ना घसरून ना पडेल. मग आता या सगळ्या काही गोष्टी असतात, तेव्हाच ती मुद्दामून ना आता ह्या सगळ्याचं प्लॅनिंग करत असते. मग ईश्वरी नेमकी खाली येत असते, पण तिला ना आता थांबवलेलं सुद्धा असतं. म्हणजेच आता ईश्वरीला आवाजसुद्धा दिलेला असतो नम्रताने. तीही बघत असते नम्रता की कधीही खाली येते आणि ती ना आता सरळ सरळ ना अशी आता खाली येत असते. आणि जेव्हा ती खाली येत असते तेव्हा ईश्वरीचं लक्ष नसतं, कारण का ईश्वरीच्या हातात ना कपडे असतात, त्यामुळे ईश्वरी काही बघत नसते. आणि मग तेव्हाच ना दुसरीकडे नमूला आनंद होत असतो, कारण नमूचा प्लॅन आता सक्सेस कुठेतरी होत असतो. आता खरंच ईश्वरी याच्यावरनं पडेल का, की नेमकं काय होईल हे येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.